इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारताचं ऑपरेशन अजय सुरू. वॉर झोनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने केली बुधवारी ऑपरेशन अजयची घोषणा. काय आहे हे ऑपरेशन अजय? गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा वापर होणार. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता चालली आहे वाढत. एक देश एक निवडणूक पद्धत 2029 मध्ये शक्य. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाने तयार केला अहवाल. सीमांकनानंतर 2029 मध्ये एक देश एक निवडणूक शक्य असल्याचे या अहवालात नमूद. बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला अपघात, 4 ठार, 100 जखमी. अपघातात ट्रेनचे 6 डबे रुळावरून घसरले असून 4 जणांचा मृत्यू, सुमारे 100 लोक जखमी, 20 जण गंभीर. दिल्लीच्या आनंद विहार स्थानकावरून गुवाहाटीच्या कामाख्या स्थानकाकडे जाणाऱ्या ईशान्य एक्सप्रेसला बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ झाला अपघात. शरद पवार यांनी विश्वासघात केला, भुजबळांचं वक्तव्य. फडणवीस खरं तेच बोलले, धक्कादायक खुलासे आले समोर. अजित पवार यांनी कोणतंही बंड केलं नाही. शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही भाजपला दिला होता शब्द. केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठीच अजितदादा भाजपसोबत गेले. शिवसेना आमदार अपात्रतेवर आज होणार सुनावणी. विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार ही सुनावणी. अपात्रतेसंबंधी एकूण 40 याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर. आज निर्णय होण्याची शक्यता. ड्रीम 11वर टीम बनवून 1.5 कोटी जिंकले, पण पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र दिले गृहमंत्र्यांना. भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली मागणी. काही तासातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतली दखल. कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून कारवाई करण्यात येईल असे दिले आश्वासन. परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज. येत्या 24 तासात अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार. कर्नाटक, तामिळनाडूमध्ये होणार परतीच्या पावसाला सुरुवात. महाराष्ट्रातही हलक्या सरी कोसळण्याची शक्यता. रुकडी कोल्हापूर लोहमार्गावरून आत्मक्लेश पदयात्रा. रेल्वे पोलिसांची दडपशाही, आंदोलकांची धरपकड करत आंदोलन मोडीत काढलं. एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे थांबा मिळावा याची होती मागणी. रेल्वे विभागाने दखल न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा दिला इशारा. मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार. मुंबई पोलीस व्हायरल मेसेजमुळे सतर्क. पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क. एसटी रिव्हर्स घेताना पाठीमागे उभे न राहिल्याने वाहकाला जबर दंड. ड्रायव्हरला दिशादर्शनासाठी मागे उभे राहून मार्गदर्शन न केल्याने महिला कंडक्टरला जबर दंड ठोठावला. नागपुरातील वर्धमान नगर येथील घटना.